सोयाबीन बीज प्रक्रियेचे महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं आणि यावर्षी तर सगळ्या शेतकऱ्यांसाठी भयंकर महत्त्वाचं आहे. यावर्षी अल निनोचा प्रभाव 2 पावसात खंड सांगतात. ज्या वर्षी पेरणी केल्यानंतर पावसात खंड पडतो त्या वर्षी सोयाबीन या पिकामध्ये खोडमाशी आणि चक्रभुंग्याचा सर्वाधिक अटॅक असतो. हा नियम आहे. पेरणी केल्यानंतर जर पावसाचा गॅप पडला, पावसाचा खंड पडला तर खोडकिडा आणि चक्रभुंगा तिथं मोठ्या प्रमाणात वाढतो. बीज प्रक्रिया कशासाठी करायची? एकतर खोडकिडा आणि चक्रभुंग्याचा कंट्रोल व्हावा याच्यासाठी करायची. याच्यासाठी कशाची करायची? कीटकनाशकाची. कोणतं कीटकनाशक? रिहांश म्हणजे थायोमिथॉक्झॉन 30% FS. याची बीज प्रक्रिया केली तर तुमचा सुरुवातीचा खोडमाशी चक्रभुंग्याचा अटॅक तुमचा कंट्रोल होतो. त्यासोबतच तुमची जमिनीतली काही उपद्रवी कीड असेल ती कंट्रोल होते. त्यासोबतच त्याचा विगर वाढ चांगली राहते, सुदृढ वाढ होते. दुसरं, याच्यासोबत बुरशीनाशक वापरायचं. बुरशीनाशकामध्ये तुम्हाला जोरमेट, थायरम यापैकी कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जर बुस्टरचं बियाणं घेतलं तर 90% बॅगांमध्ये तुमचं थायरम प्लस कार्बोक्झिन हे थायरम एकटा दिल्यापेक्षा थायरम प्लस कार्बोक्झिन हे ॲडव्हान्स बुरशीनाशक तुम्हाला दिलं आहे. म्हणजे बुरशीनाशक जिच्यात तुम्हाला पुडी मिळाली त्याच्यामध्ये थायरम नाही आहे, दुसरं जर आहे तर ते कार्बोक्झिन प्लस थायरम आहे. त्यात फक्त तुम्हाला बाजारातून रिहांश विकत आणायचं आहे, बाकी बुरशीनाशक घ्यायची गरज नाही. पण ज्याच्यात थायरम असेल तिथं तुम्ही जोरमेट बाजारातून विकत घ्या. जोरमेट घेऊन रिहांश 4 मिली प्रति किलो, जोरमेट 2 ते 3 मिली प्रति किलो आणि हे पाण्यासोबत किंवा रायझरसोबत मिक्स करायचं. 25 किलोची बॅग आहे. साधारणतः 25 चोक 100 मिली रिहांश घ्यायचं. त्यासोबत जर बॅगमध्ये बुस्टरचं असेल तर त्याच्या 90% बॅगमध्ये तुम्हाला कार्बोक्झिन प्लस थायरम हे बुरशीनाशक आहे ते त्याच्यात टाका आणि एक ग्लासभर पाणी किंवा ग्लासभर रायझर घ्या. त्याच्यात ते दोन्ही रिहांश आणि जोरमेट टाकायचं आणि ते तुमच्या बीज प्रक्रिया त्याची करायची. तर हे बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जोरमेटमुळं तुमचं बुरशीजन्य रोग जे आहेत, बियाण्याद्वारे पसरणारी बुरशी, जमिनीद्वारे पसरणारी बुरशी, याला सुरुवातीच्या काळात प्रतिबंध मिळू शकतो. आणि रिहांशमुळं खोडकीड, चक्रभुंगा जे आहे किंवा जमिनीतील उपद्रवी किडे जे आहेत त्याच्यापासून तुमची सुटका होऊ शकते. त्यामुळं बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणी पेरू नका. बीज प्रक्रियेमध्ये जर बुस्टरचं बियाणं घेतलं आणि त्याच्यात जोरमेट जर असेल तर तुम्हाला फक्त रिहांश आणि रायझर किंवा पाणीच वापरायचं आहे. जर दुसरं कोणतं बियाणं असेल, घरचं बियाणं असेल तर बाजारातून जोरमेट आणि रिहांश दोन्ही घ्या. बीज प्रक्रियेचा केलेला खर्च हा त्याच्या खर्चाच्या 50 पट तुमचा फायदा करून देऊ शकतो. कारण बीज प्रक्रिया केली नाही आणि जर रोग आला तर ते दुबार पेरणीची आपल्याला वेळ येऊ शकते. बीज प्रक्रिया केली नाही, सुरुवातीची पिढी खोडमाशीची, चक्रभुंग्याची आली तर 50% उत्पादनात नुकसान होऊ शकतं. त्यामुळं बियाण्याचं लसीकरण आहे. बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणी पेरणी करू नका. बीज प्रक्रिया तुम्ही 7 दिवस आधी, 8 दिवस आधी, 15 दिवस आधी सुद्धा करून ठेवू शकता. फक्त बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याला थोडंसं सावलीत सुकू द्या. 1 तासभर सावलीत सुकल्यानंतर पुन्हा बॅग भरून ठेवा. ती पेरणी तुम्ही 15 दिवसानं 1 महिन्यानं जरी केली तरी काही फरक पडत नाही. त्यामुळं बीज प्रक्रिया वेळेवरची घाई टाळण्यासाठी लवकर बीज प्रक्रिया करून ठेवायला हरकत नाही. बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन पेरू नका. ही कमी खर्चातली पुढची भविष्यातली खूप मोठी आपलं नुकसान वाचू शकणारी क्रिया म्हणजे बीज प्रक्रिया आहे. त्यामुळं बीज प्रक्रिया रिहांश हे नक्की घ्यायचं आहे, बाजारातून आणावं लागेल तुम्हाला 4 मिली प्रति किलो. जोरमेट हे जर तुमचं बुस्टर बियाणं नसेल किंवा बुस्टर बियाण्यात थायरमची पुडी असेल तर मग जोरमेट तुम्हाला घ्यावं लागेल. नाही तर कार्बोक्झिन प्लस थायरम जे आहे ते आपण बुस्टर बियाण्यात दिलेलं आहे. पाण्यात किंवा रायझरमध्ये टाकलं तर काय फायदा होतो? मध्ये टाकल्यामुळं उगवणशक्तीमध्ये वाढ होते, सुरुवातीची व्हिगर जी आहे, सुदृढ वाढ त्याच्यामध्ये वाढ होते आणि निकोप वाढ होते. त्यामुळं पाण्याच्या ऐवजी जर घेऊ शकलात तर रायझर, माझी जबरदस्ती नाही, घेऊ शकलात तर रायझर घ्या. या पद्धतीनं हे सगळं एकत्र पाण्यात किंवा रायझरमध्ये रिहांश आणि जोरमेट टाकून बीज प्रक्रिया तुम्ही थपडावर असं करू शकता किंवा मशीन आले आहेत, कोणत्या कंपनीचं मशीन असलं तरी तुम्ही रायझरची आणि याची बीज प्रक्रिया त्यात करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे पेरणीच्या आधी. आणि आधी तुम्ही म्हणजे 8 दिवस 15 दिवस आधी करू शकता. पेरणीच्या दिवशी सकाळी लवकर समजा करून लगेच तुम्ही 1-2 तास बियाणं सुकल्यानंतर सुद्धा करू शकता. हे लिक्विडची बीज प्रक्रिया असल्यामुळं ते
तुमच्या गिअरमध्ये अडकत नाही, पेरणीला त्रास होत नाही. काही ड्रायव्हर, ट्रॅक्टर ड्रायव्हर जास्तीचे हुशार असतात, ते म्हणतात बीज प्रक्रिया केल्यानंतर पेरणी चांगली होत नाही. सगळं चुकीचं आहे. व्यवस्थित पेरणी होते, कारण हे लिक्विड आहे. पावडर जर असेल, थायरम पावडर जर फक्त टाकलं तर ते गिअरमध्ये अडकतं. पण जोरमेट पण लिक्विड आहे, रिहांश पण लिक्विड आहे, त्यामुळं ते त्याच्या पेरणीला कुठलाही त्रास होत नाही, पण पुढचा होणारा त्रास मोठ्या प्रमाणात वाचवतं. त्यामुळं बीज प्रक्रिया अवश्य करा. याच्यामध्ये जोरमेट 2 ते 3 मिली, रिहांश 4 मिली, रायझर किंवा पाणी 5 मिली या पद्धतीने बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता. याच्यामध्ये पहा, बीज प्रक्रिया केलेला आणि न केलेला, आपण 2 वर्षापूर्वी काही फोटो काढले होते. नॉन ट्रीटेड म्हणजे याला बीज प्रक्रिया केलेली नाही, याची मुळांची रचना पहा, मुळांचं प्रमाण पहा, हे कमी आहे. आणि हे ट्रीटेड म्हणजे याला बीज प्रक्रिया केलेली आहे, रिहांश, रायझर आणि जोरमेट. याच्यामध्ये मुळांची संख्या जास्त आहे, मुळांची लांबी जास्त आहे, मुळांचा घेर जास्त आहे आणि झाड हे सुदृढ आहे. याच्यापेक्षा 2 पानं त्याला शिल्लक आहेत. या पद्धतीनं तुमचं बीज प्रक्रियेचे फायदे होतात. त्यामुळं अवश्य बीज प्रक्रिया करा.